जसं मगाशी काही अधिकाऱ्यांनी जेव्हा प्रतिक्रिया दिल्या तेव्हा त्यांनी सांगितलं, आपण पाहतो अनिल देशमुख सुद्धा भावुक झालेले आहेत. अनिल देशमुखांना सुद्धा आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीयेत, ते सुद्धा अश्रू पुसत ते गेलेले आहेत. राज्याला हादरवणारी ही बातमी अक्षरशः आज आपण पाहतोय. खरं तर आम्हाला सुद्धा वार्तांकन करताना शब्द सुचत नाहीयेत, कारण अजित पवारांचं नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्राला तसं परिचयाचं होतं, पण पत्रकारांसाठी सुद्धा अजितदादा तेवढे जिव्हाळ्याचे होते. जे आपण आता एका स्क्रीनवरती जो फोटो पाहतोय, हे अजित पवारांचे जे सहाय्यक होते, सुरक्षा रक्षक, त्यांचा सुद्धा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. हे सुद्धा याच विमानामधून प्रवास करत होते. विमानामध्ये कोण कोण होतं ते आपण पाहतो. अजित पवारांसह सुरक्षा रक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी फ्लाइट अटेंडंट होत्या. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसोबत अजित पवारांचा संबंध राहिलेला आहे, मैत्रीपूर्ण संबंध राहिलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे, आपल्याला काय सांगाल? दादा गेले तर काय म्हणलं अजूनही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा आपल्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत, कारण ही बातमीच अतिशय इतकी शोकांकुल करणारी आहे.